अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. काषाय वस्त्रं करदंडधारिणं कमंडलुं पद्मकरेण शंखं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. दत्तात्रेयं प्रपद्ये शरणमनुदिनन्दीनबन्धुं मुकुन्दं नैर्गुण्ये सन्निविष्टं पथि परमपदं बोधयन्तं मुनीनां. भस्माभ्यङ्गं जटाभिः सुललितमुकुटं दिक्पटं दिव्यरूपं सह्याद्रौ नित्यवासं प्रमुदितममलं सद्गुरुं चारुशीलं. काषायवाससमजं कमलाक्षमेकं मालाकमण्डलुधरं रमणीयलीलं. घोष्वान् क्रीडनपरं निगमान्तकेलिं देवत्रयात्मकमहं सततं नतोऽस्मि. कामं कल्पद्रुमो ह्येष साधुवृन्दानुसेवितः दत्तात्रेयो महायोगी कलौ श्रीपादवल्लभः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमद नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. श्रीमद रंगावधूत स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. बाल गोपाल की जय. जय जय रघुवीर समर्थ. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. श्रीपाद श्री वल्लभ या फेसबुक पेजवरती आत्ता उपस्थित असलेल्या आणि नंतर हा व्हिडिओ बघणाऱ्या सगळ्या दत्तभक्तांना, गुरुभक्तांना आणि यूट्यूबवरती सुद्धा उद्या हा व्हिडिओ बघणाऱ्या सगळ्या दत्तभक्तांना, गुरुभक्तांना, भगवत भक्तांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. आज बघता बघता चौथं लॉकडाऊनच्या सत्रामध्ये आपण सगळेजण आहोत आणि एक उपक्रम 30 तारखेला सद्गुरु कृपेने सुरू झाला. आज इकडे लाईट जातील असं वाटलंच होतं, त्यामुळे जे काय उपलब्ध साधन आहे त्याच्यात. तर आता बघता बघता 30 मार्चला आपण या उपक्रमाला सुरुवात केली आणि एक 15-20 मिनटं तरी काहीतरी आध्यात्मिक चिंतन घडावं. मग ते एक अर्धा तास झालं, 40 मिनटं झालं, 50 मिनटं झालं, 1 तासाचे काही भाग झाले, काही भाग हळूहळू 1.25 तासाचे झाले, काही भाग 1.5 तासाचे झाले, काही भाग 2 तासाचे झाले, काही भाग 2.5 तासापर्यंत सुद्धा गेले. आणि बघता बघता आज आपण सगळेजण देशाविदेशातून, वेगवेगळ्या प्रांतातून, भारताच्या वेगवेगळ्या भागातून, कोकणातून, गोव्यातून, पुणा, मुंबई, सगळीकडून, अगदी शारजा असेल, अबुधाबी असेल, अमेरिका असेल, रशिया असेल, वेगवेगळ्या प्रांतातून आपण सगळे दत्तकृपेने रोज एकमेकांना भेटतोय. आणि आजचा आपल्या या सुखसंवाद या फेसबुक लाईव्हचा आजचा 50वा भाग आहे. आणि या सगळ्याचं श्रेय पहिल्यांदा आपल्या सगळ्यांना देऊ इच्छितो, कारण ज्ञानेश्वर महाराज वर्णन करताना असं करतात की वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते नवीन. एखादा जर श्रोता समोर नसेल, ऐकून घेणारा जर कोणी नसेल, तर सांगणारा कितीही वाचन केलेला असला, त्याचा काही सद्गुरु कृपेने अभ्यास झालेला असला किंवा त्या काही जे काही असेल, ऐकणारा जर कोणी समोर नसेल, तर त्या सांगणाऱ्याच्या त्या बोलण्याला, त्याच्या कथनाला काहीच किंमत शिल्लक राहत नाही. एकदा आम्ही जसं गावोगावी कीर्तनाच्या निमित्ताने बाहेर फिरत असतो, पूर्णवेळ कीर्तनकार मंडळी, तसे एक कीर्तनकार बुवा होते. कीर्तनी धाटणीतला एक दृष्टांत आहे, आपल्याला सांगतो मजेचा. तर एक कीर्तनकार होते, गावोगावी हातात पिशवी सतत तयारच. हे कीर्तन झालं की पुढच्या गावाला जायचं, 4 दिवस आलं, एखाद दिवस गावात राहायचं की पुढच्या उत्सवाला पुढे जायचं. आमचे भरतबुवा रामदासी म्हणून, नुकतंच त्यांचं दुर्दैवाने देहावसान झालं,
तर ते त्यांच्या कीर्तनात एक वाक्य नेहमी मजेचं सांगायचे, काखेत झोळी हातात भोपळा कीर्तनकाराला गाव मोकळा. म्हणजे काय की सतत कीर्तनकार हा फिरतीसाठी असतो, फिरत असतो. आज हा उत्सव, उद्या तो उत्सव, परवा अमक्या ठिकाणी महोत्सवातलं कीर्तन, परवा कोणाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कीर्तन, कधी कोणाच्या वडिलांच्या श्राद्धाच्या निमित्ताने कीर्तन, कधी कोणाची वास्तुशांत आहे म्हणून कीर्तन, कधी कोणी नवीन घर घेतलं त्या घरामध्ये 1 वर्ष झालं म्हणून कीर्तन, मुलाचा वाढदिवस आहे म्हणून कीर्तन, आई गेली म्हणून कीर्तन, काही कुठल्याही निमित्ताने, कोणालाही काही एखाद्या आपल्या सद्गुरूंचं काही पुण्यतिथी आहे म्हणून कीर्तन, कुठल्या ना कुठल्या तरी निमित्ताने सतत फिरती असते. एक कीर्तनकार बुवा होते आणि कीर्तनी धाटणीतला एक दृष्टांत सांगतात की मग आजूबाजूचे लोकांना माहीत असतं, काय पिशवी घेऊन जाताना निघाले, काय कुठे चालला, अमक्या अमक्या गावात चाललं. बरं बरं. मग कुठे उत्सव, नाही अमुक 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 ठिकाणी. बरं मग ठीक आहे, कधी येणार, एक 4-5 दिवसांनी येणार. अशी ते रोजची बोलाचाली आजूबाजूच्या शेजार पाजारच्यांना व्हायची. हे कीर्तनकार बुवा बॅग वगैरे हातात घेतली, कीर्तनाच्या उत्सवाला म्हणून गेले, जाऊन आले. आल्याच्या नंतर घरामध्ये घरच्या लोकांची गाठभेट झाली, काय जे मिळालं असेल बिदागी म्हणा, काही वस्तू, काही वस्त्र प्रावरणं, ते सगळं ठेवलं. घरात जरा स्थिरस्थावर झालं आणि मग आजूबाजूची लोक भेटायला येतात. त्यातलं शेजार पाजारचे त्यातला एक जण आला. त्याने विचारलं, काय बुवा अमक्या ठिकाणी कीर्तनाला गेला होतात, कसं काय झाला उत्सव. या बुवानी सांगितलं, छान झाला उत्सव म्हणाले, फारच छान झाला. म्हणाले मंदिर कुठलं होतं, म्हणे लक्ष्मीनारायणाचं मंदिर होतं. आणि म्हणाले श्रोते 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 म्हणल्यानंतर त्या बुवानी सांगितलं, सगळे नृसिंहाचे बाप होते, बाप, नृसिंहाचे बाप. ते शेजारच्याला काही कळलं नाही. तुम्हाला नृसिंहाचे बाप म्हणजे हा काय प्रकार आहे श्रोत्यांचा. त्यामुळे नृसिंह कशातनं जन्माला आला, म्हणजे खांबातनं. खांबच होते श्रोते म्हणून फक्त समोर. आणि जेवढे ट्रस्टींनी बोलावणं केलं होतं त्यांना बसायलाच पाहिजे होतं, भाग होतं, कारण त्यांनी बोलावलं होतं पत्र पाठवून. त्यामुळे ते 5-6 जणं सोडता, समोरचं लक्ष्मीनारायण, बुक्का आणि हार घालायला माणूस सोडता, बाकी सगळे नृसिंहाचे बाप. म्हणजे त्या मंदिरातले जेवढे खांब होते, नृसिंह ज्यातनं जन्माला आला, नृसिंहाचे बाप होते सगळे. म्हणजे काय की समोर जर वक्ता बोलायला लागला आणि जर समोर जर श्रोते नसतील तर त्याच्या बोलण्याला, त्याचं जे काही त्याला व्यक्त करायचं आहे ते करायला काही अर्थ शिल्लक राहत नाही. त्यामुळे आज पहिल्यांदा त्याचं पूर्णतः श्रेय, संपूर्ण श्रेय दत्तकृपेने आपल्याला आहे की आपण तास 1.5 तास 2-2 तास झालं तरीसुद्धा काळ अगदी देहभान विसरून आपण शंकर महाराजांची गोष्ट असेल, आपण जर थोडासा मागचा 40-50 दिवसातला ढांडोळा घेतला तर लक्षात येईल, नारायण स्वामींचं 2 दिवस आपण चरित्राख्यान 1.5 तास आपलं रंगलं. शंकर महाराजांचं चरित्राख्यान असेल, वेगवेगळी चरित्र, रामायणातल्या रामनवमीच्या दिवशीचा भाग आपला खूप छान रंगला. हनुमान जयंतीचा आख्यानात हनुमंतांविषयी आपण खूप छान पद्धतीने प्रतिपादन झालं. खूप काही या 50 दिवसांमध्ये आपण सलग काही ना काहीतरी श्रवण आपल्यापर्यंत पोचत आहे, प्रयत्न चालू आहे आणि आपल्या सगळ्यांचं ते श्रेय आहे. त्यामुळे या बिकट अशा काळामध्ये आज मला आपल्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया ज्या आल्या आहेत त्या खूपच सुंदर अशा आणि खूप प्रेरणादायी अशा, कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या, की आजच्या काळामध्ये कित्येक जणांनी लिहिलं आहे की बुवा आम्ही दत्त महात्म्य वाचायला सुरुवात केली या 50 दिवसाच्या प्रवचनाच्या या निमित्ताने ऐकून. कित्येक जणांनी लिहिले की आम्ही सप्तशती गुरुचरित्र सार, तुम्ही जे आग्रहपूर्वक सांगितलं की स्त्रियांनी सप्तशती गुरुचरित्र सार वाचावं असं टेंबे स्वामींचं म्हणणं आहे. तर आम्ही काही जणांनी लिहिलं आहे, काही माता भगिनींनी त्याच्यात कमेंट करताना, की आम्ही सप्तशती गुरुचरित्र सार आग्रहाने वाचन या दरम्यान केलं आहे. आणखीन कित्येक पुरुषांनी सांगितलं की आम्ही रोज गायत्री जप सुरू केला आहे. कित्येक जणांनी सांगितलं आम्ही अथर्व शीर्ष सुरू केलं आहे. कित्येक जणांनी सांगितलं आम्ही गुरुचरित्र आठवणीने आता वाचायला सुरुवात केली आहे. तर असे या 40-50 दिवसामध्ये कुठे ना कुठेतरी उपासना हा विषय घेऊन आपण बोलायला सुरुवात केली 30 तारखेला. मग सकाम उपासना, निष्काम उपासना, सगुण उपासना, निर्गुण उपासना, उपासना केल्यानंतर मिळणारी फळं काय आहेत, मग उपासना करण्यापूर्वी बद्धावस्था काय असते, मग बद्धावस्थेतून मुमुक्षूसाठी आपण एक 4-5 भाग सलग स्वतंत्रपणे पाहिले. मुमुक्षुत्वातून साधक म्हणजे कोणाला म्हणायचं त्याविषयी आपण चर्चा केली. सिद्ध अवस्था म्हणजे काय असते त्याच्यावर थोडीशी चर्चा केली. मग प्रासंगिक काही गोष्टी त्याच्यावर चर्चा केली. आणि असं करता 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 आज आपला या सुखसंवाद मालेचा 50वा भाग आहे.
मग शंकराचार्य जयंतीच्या वेळेला ब्रह्मसत्यम कसं आहे, जगन्मिथ्या कसं आहे, जीवो ब्रह्मैव नापरहा, या सगळ्या बाबतीची चर्चा केल्याच्या नंतर साधन चतुष्टयातला एक सर्वात महत्त्वाचा भाग की तो साधक शमादी षटकांनी संपन्न असावा. शमादी षटक म्हणजे शम म्हणजे काय ते पाहिलं, दम म्हणजे काय ते पाहिलं, मग आपण तितिक्षा या विषयावरती पण 4-5 भाग पाहिले आणि त्याच्यानंतर आपण तितिक्षेचा भाग पाहिल्याच्या नंतर अरे वा, लीना रेगे लिहित आहेत की मी काल सांगितलं दासबोध वाचायला सुरुवात केली. वा, खूप छान. आपण त्याच्यात चर्चा केली होती की दासबोध, तुकाराम गाथा, एकनाथी भागवत, मग ज्ञानेश्वरी, मग अमृतानुभव. तर या सगळ्या पद्धतीने आपण कित्येक जण खूप, आज मला ते पण सांगायचं आहे, खूप माता भगिनींनी आणि खूप पुरुषांनी पण लिहिलं आहे की परवाच्या प्रवचनात तुम्ही सांगितल्याप्रमाणे क्रमवारी कळल्यामुळे आता आम्ही दासबोध वाचायला सुरुवात केली. तर ही खूप चांगली गोष्ट आहे. आपण सगळे केवळ कोरड्या उक्तीपुरतं मर्यादित न राहता कृतीला सगळेजण लागलेलो आहोत, हे फार छान आहे. समर्थांनी मनाच्या बोधाच्या शेवटाला असं लिहिलंय की मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती, चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास विश्वासिता मुक्तिभोगी. तुम्ही जोपर्यंत ऐकणार नाही ते, म्हणून पहिलं परमार्थात जर पहिलं काही असेल तर ते श्रवण सांगितलं श्रोते. म्हणून नवविधा भक्तीमध्ये नृसिंह जयंतीच्या आख्यानामध्ये प्रल्हादाला जेव्हा विचारतोय तो हिरण्यकश्यपू की तू नेमकं काय करतोस तू, तेव्हा त्यांनी तिथे तो श्लोक आलाय. प्रल्हाद चरित्राख्यानामध्ये भागवतात हा श्लोक आलाय. मी परवा बोललोच होतो की श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, हा श्लोक भागवतात प्रल्हाद हिरण्यकश्यपूला सांगताना आलेला श्लोक आहे. त्यामुळे श्रवणम, पहिलं श्रवण ऐकायला शिकायचं. आपण ऐकत नाही आणि ऐकत नाही त्यामुळे ऐकत नाही. आमचे गुरुजी गमतीने म्हणायचे की ऐकत नाही, म्हणाले तसं नाही, तसं खाली टाचणी पडली तर ऐकतो, पण सांगितल्याप्रमाणे ऐकत नाही. ऐकत नाहीचे 2 अर्थ असतात. म्हणून जोपर्यंत हे संत आपल्याला काय सांगतात, तुकारामादी, ज्ञानेश्वरादी, एकनाथ महाराजांच्या सारखे, दासबोध लिहिणाऱ्या रामदासांसारखे सिद्ध पुरुष आम्हाला काय सांगू इच्छितात, आमच्या आयुष्याला टेंबे स्वामींसारखे. परवा कोणीतरी ती क्रमवारी सांगितल्याच्या नंतर विचारलं की दत्त महात्म्याविषयी आपण काही बोलला नाहीत. त्याबद्दल काही म्हणजे शंकेला जागाच नाही आहे. दत्त महात्मे जे दत्तभक्त आहेत त्यांनी दत्त महात्म्य तर हा जबरदस्त असा ग्रंथ आहे, तो अवश्य आपल्या वाचनात ठेवावा. मी फक्त क्रमवारी जी संत सत्पुरुषांनी सांगितलेली क्रमवारी आहे की एकदम खूप ग्रंथ दिसले तर त्यातले कुठले वाचायचे, ती क्रमवारी सांप्रदायिक पद्धतीने सांगितली की पहिले काय वाचायचं असेल तर दासबोध वाचा, मग तुकाराम गाथा वाचा, मग एकनाथी भागवत वाचा, मग ज्ञानेश्वरीला हात घाला, मग अमृतानुभव. असे ते 5 पायऱ्या ज्या संतांची उक्ती जी आहे त्या प्रमाणानुसार आपल्या पुढे ठेवलं. मग सगळेच, मग कोणीतरी लिहिलंय की डोंगरे महाराजांचं भागवत मला आवडतं किंवा काय, तो प्रश्नच नाही. जे जे साहित्य आहे ते सगळं वाचनीयच आहे, मननीयच आहे. तर आपण ते कुठलंही वाचू शकता. पण या क्रमवारीच्या बाबतीत बोलायचं झालं तर ती त्या अनुषंगाने आलेला तो विषय होता. सांगायचा मुद्दा असा की आपण ऐकत नाही हा विषय सांगत होतो. म्हणून पहिलं जर परमार्थात काही असेल तर काहीही सगळं माहीत जरी असलं तरी शांत राहायचं आणि समोरचा काय म्हणतोय ते ऐकायचं. कथा ऐकताना कशी ऐकायची आहे, कुठलंही प्रवचन, निरूपण, कीर्तन, कुठलंही आपण जेव्हा ऐकायला जातो कसं ऐकायचं आहे. तर वामन पंडित एका ठिकाणी फार छान वर्णन करतात. ते म्हणतात, एकांत चित्त तनु निश्चल मौन वाचा, जे ये रीती करीती ग्रास कथामृताचा, ब्रह्मा म्हणे अजित तू तुझ जिंकणारे, नाही तखास परित्या वश तू मुरारे. अशी गंमत आहे की एकांत चित्त असावं. टेंबे स्वामींनी दत्त महात्म्यामध्ये पहिल्या अध्यायात वर्णन करताना केलेलं आहे की कीर्तनाचा निमित्त करून बहाणा करून जायचं आणि गप्पा मारीतच बसायचं तिथे. प्रेम दावनी जाती कीर्तना, तेथे वार्ता करीती नाना, अशी ओवी महाराजांची दत्त महात्म्यात. म्हणजे प्रेम आहे म्हणून तिथे जायचं आणि कीर्तनात आपापसात बडबड करायची, कीर्तन झाल्यानंतर त्याच मंदिरात बसून बडबड करायची. ते खरं श्रवण नसतं. श्रवण म्हणजे आपल्या संपूर्ण सर्वेंद्रियाचे कान करायचे. एकांत चित्त तनु निश्चल, हालचाल अजिबात नाही, तनु निश्चल मौन वाचा, अजिबात बोलायचं नाही, जे ये रीती करीती ग्रास कथामृताचा. आज विषयात विषय निघाला म्हणून सांगतो, 50वा भाग असल्यामुळे भागवत ग्रंथाच्या
9 स्कंधापर्यंत ओघवत्या वाणीनी भगवान शुकाचार्य सांगत गेले आणि तो राजा ऐकत गेला. आणि ऐकता 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 शुकाचार्यांच्या लक्षात आलं की अरे ह्याला जरा थोडंसं आपण आजच्या काळात ज्याला म्हणतात ना हॅव अ ब्रेक, थोडंसं काहीतरी आपण ज्याला थोडे मध्ये ब्रेक घ्यावा का, थोडंसं याला मध्ये विश्रांती देऊया का, असा विषय आलाय 9व्या स्कंदाच्या शेवटच्या अध्यायातल्या शेवटच्या श्लोकांमध्ये, काही श्लोकांमध्ये. तिथं त्यांनी प्रश्न विचारलाय, तुला भूक बीक काही लागली की नाही. मी आपला सांगत गेलो. कृष्ण कथा सांगायला लागल्यानंतर मला भगवत कथा सांगायला लागल्यानंतर भान राहत नाही. तुला काही पाणी बिणी प्यायचं आहे का, उठायचं आहे का, काही शरीर धर्म आहे का, तुला काही जेवायचं आहे का, झोप बीप आली आहे का तुला, अशा आशयाचा प्रश्न आले 9व्या स्कंदाच्या शेवटाला. आणि मग 9व्या स्कंदाच्या या विचारलेल्या प्रश्नाला तो राजा फार छान उत्तर देतो. तो काय उत्तर देतो, त्याचा श्लोक असा आहे की पिबंतन्त्वम मुखांबोजच्युतम हरिकथामृतम. आणि त्याची आधीचे सुरुवात फार छान आहे की मला देहाचा विसर पडला. तुम्ही सांगताय तर तुला काही भूक तहान काही लागली की नाही. तर तेव्हा तो म्हणतो की मला तहान भूक आता काही नाहीच आहे, मला फक्त आता कृष्ण कथा ऐकायची. मी हे कशा अनुषंगानं हा विषय सांगितला की मला आता बाकी काहीही नको, मला फक्त पिबंतन्त्वम मुखांबोज अच्युतम हरिकथामृतम, तुमच्या मुखात नेणार हरिकथामृत याने मला काहीच नको आहे. मला भूक नाही, तहान नाही, मला काही नको. माझं देहभान हरपलेलं आहे. मला फक्त आणि फक्त श्रीकृष्ण परमात्म्याची कथा ऐकायची आहे. आता ज्या यदुकुळात श्रीनारायण जन्माला आले ती गोष्ट मला सांगा, मी खूप अधीर आहे, असं तो सांगतो. याचा अर्थ ते हलवून खुंटा बळकट करतात. म्हणजे ह्याला काही कुठेतरी गडबड आहे, जायचं आहे, भूक आहे, तहान आहे, काहीतरी झोपायचं आहे, शरीर धर्म आहे, आणि आता जी कथा ऐकायची ती त्यांनी नीट ऐकली पाहिजे म्हणून त्यांनी विचारलेलं आहे. आणि मग जेव्हा त्याच्याकडनं कन्फर्म कळलं की नाही, ह्याला काही देहासक्ती काही नाही आहे, देहभावना काही नाही आहे, याला फक्त आणि फक्त कथेशी घेणं देणं आहे, मग त्यांनी 10वा स्कंद सांगायला सुरुवात केलेली आहे श्रोते. त्यामुळे एक लक्षात ठेवलं पाहिजे की पहिला जो अधिकार जो काही दिलेला आहे तो श्रवण सांगितला आहे. आणि श्रवणानंतरचा दुसरा अधिकार हा शास्त्रांनी कीर्तनाला. माणूस खूप ऐकलं, त्याने खूप वाचलं, खूप ऐकलं, त्याच्यावर मनन केलं, चिंतन केलं की तो जे बोलतो ती कीर्तन भक्ती सुरू होते. तत्श्रवणम तत्मननम अन्योन्य तत्प्रबोधनम श्रुतीवाक्य पण आहे की केवळ त्याचंच ऐकावं, त्याच्याविषयी चिंतन करावं, आणि ते चिंतन करता करता आपोआप आपण त्याच्याविषयीच कधी नकळतपणे बोलायला लागलो हे आपल्याला कळत नाही. आपला विषय दुसरा काही असतच नाही, आपण इरून फिरून पुन्हा तोच विषय बोलायला लागतो. म्हणून श्रवण फार महत्त्वाचं परमार्थात. श्रवणानंतर कीर्तन हा विषय आलेला आहे. म्हणून आपल्या सगळ्यांचं खूप खूप कृतज्ञता व्यक्त करतो की आपण एवढ्या छान पद्धतीने यात प्रतिसाद दिला. खूप जण कामाला लागली. म्हणजे महत्त्वाचं म्हणजे हे की नुसतं श्रवण नाही घडलं तर आहे या वेळेचा सदुपयोग आपण सगळेजण भरभरून करताय. हे आजच्या आपल्या आलेल्या मेसेजेस असतील, म्हणजे आजच्या श्रीपाद श्रीवल्लभ पेजवरच्या असलेल्या कमेंटवरतून असेल, किंवा तुम्ही व्हॉट्सॲपच्या ब्रॉडकास्ट लिस्टवर पाठवलेले मेसेजेस असतील, किंवा तुम्ही आज कित्येक जणांचे वेबसाईटवरती पण मेसेजेस आलेले आहेत, किंवा ईमेल पण आज एक दोन जणांचे आलेले आहेत. तर या सगळ्यांचं सार माझ्या लक्षात आलं की खूप जण खऱ्या अर्थाने श्रवणाचं मनन करून, चिंतन करून कृतीला लागली, कामाला लागली. आणि ही सगळी दत्त महाराजांची कृपा आहे असं आपण समजूया. आपला मूळ विषय चालू होता. काल आपण गोष्टी पाहिल्या 3. बाळकृष्ण महाराज सुरतकरांची गोष्ट काल आपल्याला सांगितली. महान स्वामी भक्त ज्यांनी दादरच्या मठाची स्थापना केली. त्याच्यानंतर आपण एक गोष्ट पाहिली राजा रामभद्राची, आणि त्याच्यानंतर 3री गोष्ट पाहिली काल वल्लभाचार्यांची जयंती असल्यामुळे वल्लभाचार्यांचं चरित्र आपण एक 15-20 मिनिटात पाहिलं. आणि श्रीनाथाची स्थापना गोवर्धनच्या ठिकाणी त्यांनी केली. आणि जे वल्लभ श्रीनाथ म्हणून पण क्षेत्र प्रसिद्ध आहे राजस्थानला, ज्याला आपण म्हणतो वल्लभ श्रीनाथ, ते श्रीनाथजी किंवा नाथद्वारा असं पण ज्याला म्हणतात, ते नाथद्वाराचं मंदिरसुद्धा खूप बघण्यासारखं आहे महाप्रभूंचं. आणि त्यामुळे रोज काहीतरी दिनविशेषाप्रमाणे जे काय असेल त्याचं स्मरण करत करत आपण पुढे जातोय. आपला विषय हा होता की विषयातलं चिंतन काढून, म्हणजे विषयातलं चित्त काढून ते दत्तामध्ये विलीन करणं. उपरती या शब्दाचा वेगळा अर्थ आपण नेहमी घेतो, पण उपरती या शब्दाचा नेमका अर्थ शास्त्राला काय अपेक्षित आहे, भक्तिशास्त्र काय म्हणतं त्याच्याविषयी, किंवा अध्यात्मशास्त्रात उपरती म्हणजे याची व्याख्या काय केली. शमानंतर दम आहे. शम हे मनाचं आहे,
मनाचं नियमन करणं म्हणजे शम आहे, पण इंद्रियाचं दमन करणं, इंद्रियांना ताब्यात ठेवणं म्हणजे दमन करणं, ते इंद्रियांचं आहे. मग येते तितिक्षा. आपण त्याच्यावर सविस्तर बोललोय. सहनम हे सर्व दुःखानाम अप्रतिकारपूर्वकम चिंता विलापरहितम सा तितिक्षा निगद्यते, असा विषय आपण त्याच्यावर बोललोय. आणि चौथा विषय आपण आता जो बघतोय तो उपरती. हे एकमेकाला जोडून आहेत. शमदम तितिक्षा उपरती. आलेले सगळे आघात, पुरस्कार, तिरस्कार, स्तुती, निंदा, काहीही ते सहन करणं आणि कुठलाही प्रतिकार न करता सहन करणं आणि कुठलीही चिंता मनात न ठेवता, कुठलाही आक्रोश न करता, चिंता विलाप रहितम सा तितिक्षा निगद्यते, अशी तितिक्षा शब्दाची वेदांतशास्त्राने केलेली व्याख्या आपण सविस्तारानं पाहिली. आता हे आली उपरती. मग उपरतीसाठी आपण आपल्या पुढे वकील साहेबांचं पण उदाहरण ठेवलं कर्नाळीच्या. तुम्हाला एक मजेची गोष्ट सांगतो, हा संवादच आहे म्हणून सांगतोय की ते उदाहरण मी सांगितलं आणि बडोद्यामध्ये यूट्यूबला आपला हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी पोस्ट होतो. त्याप्रमाणे इथे कोणीतरी एक ताई आहेत, त्या बडोद्यातल्या आहेत, त्या बघतात रोजच्या लाईव्ह येणाऱ्यांपैकी. त्यांनी त्यांच्या चिरंजीवांना संपर्क केला, अवधूत म्हणून त्यांचं नाव आहे, आणि त्यांना संपर्क केला आणि त्यांना सांगण्यात आलं की तुमच्या वडिलांविषयी विवेकबुवांनी सांगितलं. आणि मग त्यांनाही त्याचा खूप आनंद झाला. त्याच्यानंतर काल मला त्यांच्या चुलत भावाचा खास बडोद्यातून फोन आला आणि मला नाव पण त्यांचं आठवत नव्हतं काकांचं, त्या मी तुम्हाला प्रांजळपणे सांगितलं होतं. तर त्यांचं नाव मला कळलं, विश्वनाथ सुमंत. आणि त्यांना मी आता विनंती केली की काकांचा आणि काकूंचा फोटो मला जर व्हॉट्सॲपवर पाठवता आला तर आठवणीने पाठवा, कारण 23 वर्षापूर्वी घडलेली घटना आणि त्यानंतरचं ते चरित्र मी त्यांचं सांगितलं या निमित्ताने लॉकडाऊनच्या काळात आपल्याला. तर त्याचा संदर्भ झाला आणि बडोद्यामध्ये ती यूट्यूबची लिंक एकमेकांपर्यंत शेअर केली आणि बडोद्यातनं खास संपर्क आला आणि लोकांनी सांगितलं की त्यांचं नाव अमुक अमुक आहे आणि त्यांच्या गुरूंचं नाव पदे शास्त्री म्हणून आहे. म्हणजे मला हे माहीत नव्हतं. मी तुम्हाशी बोलताना असं म्हणालो होतो की मला त्यांच्या गुरूंचं नाव आता आठवत नाही आहे कारण 23 वर्ष झाली. तर बडोद्यातनं फोन करून मला सांगण्यात आलं की पदे शास्त्री असं त्यांच्या पदे शास्त्री असं त्या विश्वनाथ सुमंत वकील हायकोर्टातले, त्यांच्या गुरूंचं नाव पदे शास्त्री म्हणून होतं. म्हणजे दुनिया म्हटलं तर खूप मोठी आहे, पण म्हटलं तर एका हाकेच्या अंतरावर पण आहे. सगळ्या गोष्टी गोल आहे दुनिया ही. कुठूनही कुठलाही संदर्भ परत मिळतो आणि परत आपण तिथे येतो. एक सर्कल पुन्हा पूर्ण होत असतं. तर असे लगेच रिस्पॉन्स सगळ्यांचा मिळतोय आणि कळतंय की, आणि तुम्ही सांगितलेली गोष्ट अगदी तंतोतंत खरी असंही बडोद्यातल्या बऱ्याच लोकांनी फोन करून सांगितलेलं आहे. तर ती गोष्ट आपण उपरती म्हणून पाहिली. सरस्वतीबाईची गोष्ट आपण उपरती या स्वरूपात पाहिली. पण मग प्रश्न असा निर्माण झाला की मग उपरती म्हणजे नेमकं काय? तर त्याची व्याख्या अशी केली होती आपण की पश्चात्ताप दग्ध स्थिती झाल्यानंतर हे चूक आहे हे एकदा कळलं ना, हे मी करतोय हे चुकीचं कर्म आहे, हे पापकर्म आहे, हे एकदा कळलं ना, मग ते कळून सुद्धा परत त्याचा तिथेच थांबणं हा बद्ध अवस्थेचं लक्षण आहे. पण उपरती होणं म्हणजे काय? हे चुकीचं आहे हे एकदा कळलं बुद्धीच्या स्तरावरती, मनात पक्क झालं की मी करतोय हे पापकर्म आहे आणि या पापाचा आलेला पैसा माझ्याकडे आल्यामुळे आत्ताचं माझं आयुष्य प्रभावित होणारच आहे, पण मी पुढच्या अनेक पिढ्या माझ्या प्रभावित करून ठेवणार आहे या पापाच्या पैशानी. हे का लक्षात येत नाही आहे? आणि हे ज्या दिवशी लक्षात येईल ज्या साधकाच्या, उपासकाच्या, दत्तभक्ताच्या, तेव्हा त्याचं मन विषयातलं निघतं आणि ते विषयातनं निघालेलं चित्त तो दत्ताकडे वळवतो. आता बस ठरलं, पक्क झालं. म्हणून आपल्यापुढे काही उदाहरणं सांगितली होती. गणिकेचं उदाहरण असेल, अजामिळाचं उदाहरण असेल, अगदी कोणाचंही, म्हणजे आपण दासगणू महाराजांचं पण चरित्राख्यान ऐकलं. असा एक टर्निंग पॉईंट येतो की त्या ठिकाणी त्यांना वाटतं की बस आता हे झालं, हे फायनल झालं. आता याच्यानंतर मी ही चूक परत करणार नाही किंवा हे पापकृत्य मी परत करणार नाही. मला आता याच्याबद्दलचा तिटकारा निर्माण झाला आहे. आता जे मी करीन ते सन्मार्ग पोटी धरी सत्संगाची वांछा करी. विरक्त झाला संसारी या नाव मुमुक्षू. जो मुमुक्षू जीव आहे त्याच्या चित्ताच्या मुमुक्षुत्व प्राप्त होण्याच्या अलीकडे ही उपरती त्याला होते की नाही, मी घालवलाय हा काळ खूप सारा गेला वाया. म्हणून परवा एक वाक्य सांगितलं होतं, वाहिली ती गंगा राहिलं ते तीर्थ. जे गेलं ते गेलं, पण आत्ता जे इथून पुढचं माझ्या आयुष्यात कर्तव्य कर्म आहे, माझं जे गंतव्य स्थान आहे, तिथे मला पोचण्यासाठी एक परवा सदऱ्याचं उदाहरण पण आपल्याला सांगितलं होतं
सदरा उलटा घातला, अहो म्हणाले उलटा करा. म्हणजे काय? उलट्याचं उलटं ते सुलटं. जे आत्ता जगदाभिमुख असलेलं जे आपलं चित्त आहे, विषयाभिमुख असलेलं आपलं जे चित्त आहे, ते चित्त म्हणजे उलटा सदरा झालाय, तो सदरा उलटा करायचा. म्हणजे जगदाभिमुख, जगाकडे, मॅन, मनी, मटेरियल इकडे जे चित्त अडकलंय ते उलटं करायचं आणि आत असलेल्या देव जवळी अंतरी भेट नाही जन्मांतरी, हृद्देशेर जुन तिष्ठती, जो हृदयात वास्तव्याला आहे, श्री नारायण भगवान दत्तात्रय, श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती स्वामी, हे गुरुतत्व ते आपल्याच हृदयात कसं आहे ते आपण पण उलटं बाहेरचं आहे ते आत बघायला लागणं, म्हणजे अंतर्मुख होणं. ते अंतर्मुख व्हायला लागलं की मग खरी सुरुवात होते. आणि ते जे विषय आहे त्या विषयाभिमुख असलेलं मन, चित्त तिथनं काढून दत्ताकडे वळवणं, म्हणजे खऱ्या अर्थानं उपरती होणं. आता याच्यावरती खूप काही प्रमाण आहेत. विषय जे असतात त्याच्याविषयी आपण शब्दाभिरे, पंचभिरे व पंच या विषयावर पण आपण एकदा बोललेलो आहेत एका एपिसोडमध्ये. 5 विषय माणसाला कसे बाधतात, पंचविषय माणसाला कसे बाधतात. शब्द आहे, स्पर्श आहे, रूप आहे, रस आहे, गंध आहे. हे 5ही विषय जीवाला कसे बाधतात. तर घरदार सोडून द्यायचं आहे का, प्रपंच सोडून द्यायचा आहे का, पंचविषय सोडायचे म्हणजे असं अपेक्षित नाही आहे संतांना. तुम्ही अगदी ज्ञानेश्वरांपासून, रामदासांपासून अगदी कुठल्याही संत सत्पुरुषांनी घरदार सोडून मग प्रपंच करा, परमार्थ करा असं नाही सांगितलेलं. ते म्हणतात की त्याच्याविषयीची नश्वरता तुमच्या लक्षात येऊ द्या. आमच्या आयुष्यामध्ये येणारे धक्के, आमच्या आयुष्यात येणारे जे स्थित्यंतर आहेत, जे बदल आहेत, जे धक्के आहेत, ते धक्के शारीरिक पातळीवरती, मानसिक पातळीवरती, आर्थिक पातळीवरती, भौतिक पातळीवरती, भावनिक पातळीवरती एवढ्यासाठीच देव देतो. देव देतो म्हणण्याचा अर्थ आपण मानतो या अर्थाने देव देतो. वास्तविक देव काहीच देत नाही, पण देव या दृष्टीने आपल्याला ते अनुभव देतो की एकदा हे जग बघ आणि मग याच्यात तुला किती रमायचं हे तू ठरव. विषय सोडायला सांगितलेला नाही, विषय उपभोगायचे आहेत, पण विषयांप्रतीचं जे ध्यान आहे, विषयांचं जे चिंतन आहे ते सोडायचं आहे, म्हणजे उपरती होणं आहे. विषयांच्याबद्दल तिटकारा वाटणं ते नश्वर आहे, त्यातनं मला शाश्वत आनंद मिळणार नाही, याविषयी पक्की जाणीव हृदयात होणं म्हणजे उपरती होणं. मग खऱ्याचा ध्यास काय, सत्याचा शोध काय, त्याची सुरुवात होते आणि मग मुमुक्षुत्व जागृत होऊन सुरुवात होते. म्हणून मुमुक्षुत्व हा साधन चतुष्टयातला शेवटचा टप्पा सांगितला आहे. शमादी षटकाच्या नंतर शम दम तितिक्षा उपरती, मग तो शोध घ्यायला लागतो सत्याचा, मग त्याची श्रद्धा बळकट होते. मग श्रद्धा म्हणजे काय, मग समाधान म्हणजे काय, आणि मग मुमुक्षुत्व काय. म्हणून शमादी षटक ही 6 गोष्टींची संपत्ती सांगितलेली आहे, 6 वैभव सांगितलेला आहे, त्यापैकी उपरती. मग विषय असा की विषय सोडायचे आहेत का विषयाचं ध्यान सोडायचं आहे, असा विषय चालला. विषय सोडायचा आहे का विषयाचं ध्यान सोडायचं आहे. तर विषय सोडायचे नाही आहेत, विषयांप्रतीचं जे चिंतन आहे ते सोडायचं आहे. कारण काय आहे, विषय पाहिले, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5 विषय पाहिले. विषय पाहिले की इंद्रिय तिकडे धाव घेतातच घेतात, हा सिद्धांत आहे. विषय पाहिले की नाही असं म्हटलेला माणूस सुद्धा त्याचं मन एका शेवटच्या क्षणाला असं बदलतं, परिवर्तित होतं, आणि तो केव्हा त्यानं तो उपभोग घेतला त्या विषयाचा त्याचं त्यालाच कळत नाही, म्हणजे कसं, आजचा एक सहज आलेला दृष्टांत म्हणून सांगतो. आता सध्या लॉकडाऊन चालला आहे, पण आंब्याचा सीझन आहे. आपल्या पण घरात, कोणाच्या घरात आपण आणलेले असतील. 1-2 वाट्या पिऊन झालेला आहे आमरस, परवा सांगितलंय मी याच्यावरती बहुतेक. आता अगदी असं झालं की बस 2-3 वाट्या पिऊन झालेला आहे, आता मला खरंच नको आहे. पण नंतर दुसरी पंगत बसली आणि दुसऱ्या पंक्तीचे सगळी घरातली प्रेमळ आपली सगळीच घरातली माणसं पुन्हा दुसऱ्या, घ्या हो काय होतंय, घ्या हो. अहो नाही, मगाशी खाल्लंय, 3 वाट्या प्यालोय, माझं समाधान झालंय. बाहेर जाऊन आला, परंतु जेव्हा तो पुढे आला, एकानं सांगितलं, बघा ही वाटी आमच्याबरोबर, आता आम्ही खायला बसलो ना, आमच्याबरोबर तुम्ही काहीच घेतलं नाही, आमच्याबरोबर तुम्ही घ्यायला पाहिजे. नको, नाही असा 2 अक्षरी एक शब्द पक्का झाला होता. मनाने ठरवलं होतं, अगदी पक्क सुद्धा झालं होतं. तोंडाने 4 वेळा बोलून पण दाखवलं, नको, मी रात्री खाईन,
मला आता नको आमरस, मी 3 वाट्या प्यालोय. पण हे झाल्याच्या नंतर जेव्हा ते दुसरी पंगत बसली आणि ते काढलं, पातेल्यावरचं झाकण काढलं आणि ते सगळे एकमेक आग्रहाने जेव्हा एकमेकाला वाढायला लागले आणि मग तेवढ्यात एकटा म्हणाला, बघा आमच्याबरोबर एखादी वाटी घेणार आहात का? वास्तविक ठरलं होतं, पण विषय पाहिला, शब्द स्पर्श रूप रसगंध, रस त्या ठिकाणी निर्माण झाला की हे घेतलं होतं, याचा उपभोग घेऊन झाला होता. आता तो चेहरा पण असा करतो अगदी, आता म्हणजे खरं म्हणजे मला नको, खरं म्हणजे मला खरंच नको, पण आता तुमचा मान राखायचा म्हणून थोडंसं द्या. भाषा काय असते बघा आपली, मला नको, तुमचा मान राखायचा म्हणून थोडंसं खातो आणि मग लेकाचा हात 2 वाट्या पुढं आणि त्यांच्याबरोबर पण चापतो. म्हणजे काय की केव्हा आपलं शरीर तिकडे धावतं विषयाला पाहिल्यानंतर. विषय पाहिला की इंद्रिय धावतातच तिकडे. एकदा काय झालं की अकबर आणि बिरबलांच्यात चर्चा सुरू झाली आणि असा विषय चालला होता आणि बोलता बोलता बिरबल म्हणाले की विषय पाहिला की इंद्रिय धाव घेतात. आणि राजा म्हणाला, नाही असं नाही मला वाटत, माणूस आपल्या विषय जरी हे झाले तरी माणूस आपल्या पद्धतीने ताबा ठेवू शकतो. तर बिरबल म्हणे, नाही नाही, विषय पाहिलं की इंद्रिय ही धाव घेतात. त्याच्यासाठी एक वेगळा अभ्यास आहे आणि त्यालाच दम असं म्हटलेलं आहे. आणि शमदम ही जोडी आहे की मनाचा कंट्रोल झाला पाहिजे, मनाचा ताबा झाला पाहिजे, मनाचं नियमन झालं पाहिजे, म्हणजे शरीर धावणार नाही. कारण ते मन इंद्रियांचा राजा आहे. आधी मनात येतं ना, मला हे खायचं आहे, मग ते इंद्रियांना ऑर्डर करतं आणि मग इंद्रिय जाऊन आपली कार्यवाही करतात. म्हणजे ते मधले मेंबर्स आहेत ते फक्त इंद्रिय आहेत, पण मागचं सूत्रधार आहे ते मन आहे. इंद्रिय हे फक्त ज्याला म्हणतो आपण बळीचा बकरा आहेत, ते फक्त इंद्रिय आहेत, ती बळी पडतात फक्त त्या विषयांच्या पुढे. दोघांच्या चर्चा झाली. मग एक दिवशी म्हणाले, केव्हा तरी मी तुम्हाला सिद्ध करीन म्हणाले की विषय पाहिला की इंद्रिय धाव कशी घेतात. बरेच काही दिवस मध्ये गेले आणि एक दिवशी अशी काल्पनिक असेल गोष्ट माहीत नाही, परंतु त्यातला आपण मतितार्थ घ्यायचा आहे. आपल्याला गोष्टीतलं साध्य काय घ्यायचं आहे की सिद्धांत पाहायचा आहे. असं म्हणतात की मग बिरबलाने सांगितलं, राजेसाहेब एक दिवशी आपण माझ्यासारख्याकडे घरी माझ्या जेवायला यावंशी इच्छा आहे. आणि ते नुसतं जेवण नाही, ज्याला आजच्या भाषेत काय म्हणतात ना, कॅन्डल लाईट डिनर वगैरे, तसं माझ्या घरात दिव्यांच्या प्रकाशामध्ये तुम्हाला जेवायला वाढावं अशी माझी मनाला इच्छा आहे. झालं, त्यांनी असं, राजा आले, बादशाह आले, सगळे बाकीचे बसले आणि त्यांनी अशी काही बरोबर पण हे केली की अशी मांजरं बसवली. काही बोके होते, काही मांजरं होती आणि त्या मांजरांना ट्रेन केलेलं होतं. म्हणजे अगदी शिक्षित होती ती मांजरं, तयारीची होती. त्यांना अशा काही पद्धतीने बसवलं की त्यांच्या मानेवर, त्यांच्या डोक्यावरती एक एक दिवा तेलाचा, आणि त्यांना असं जसं काही ते पुतळेच आहेत, अजिबात हूं की चू नाही मांजराची, आणि एकदम स्थिर बसवलं आहे. आणि राजा म्हणाले, हे काय हो? ते म्हणाले, हे तुमच्या सेवेसाठी खास करून बसवले. ह्यांना इतके तयार केलेलं आहे या सगळ्यांना की ह्या प्रत्येक मांजराच्या, आणि हूं की चू नाही करणार ते, कारण त्यांना माहिती आहे, त्यांना शिकवलं आहे. त्यांच्या डोक्यावरती दिवा आहे, तेलाचा दिवा आहे, आणि त्या तेलाच्या दिव्यामध्ये आजूबाजूचे जेवणार आहेत हे त्यांना माहिती आहे. ते शिकवलेली आहेत, त्यांना प्रशिक्षित आहेत ती मांजरं, अजिबात हालणार नाहीत. आणि त्या दिव्याच्या प्रकाशात आज आम्हाला जेवायचं आहे, मी तुम्हाला जेवायला वाढणार आहे. बादशाह म्हणाला, वा वा वा, फारच म्हणाला, मेजवानी आहे, चांगली आहे, आणि हे काहीतरी वेगळंच आहे. मग आजूबाजूला अशी ती 8-10 मांजरं बसवलेली, आणि त्या मांजराशी स्थिर अगदी पुतळ्यासारखी अशी शांत एखादी मूर्ती असावी तसं, आणि त्यांच्या प्रत्येकाच्या मानगुटीवरती एक एक असा दिवा, आणि त्या दिव्याच्या ज्योतीमध्ये सगळीकडे असा लख्ख प्रकाश पडला, आणि ते आग्रहाने वाढतायत. बादशाह जेवतोय, बिरबल एक एक आग्रह करतायत, आणि मग सर्वात शेवटी जेवायचा शेवटचा टप्पा आलेला असताना, अगदी शेवटचा टप्पा, आता उठायचंच एक 5 मिनिटात, अशा बेतात, म्हणजे राजाचं सगळं जेवण झालंय अशा बेतात आल्यानंतर बिरबलाने एक वेगळी व्यवस्था करून ठेवली होती. काही उंदीर धरून आणून ठेवलेले होते, आणि ते हळूच त्या जेवणाच्या इथनं असं सोडले, थोड्या अंतरावरती सोडले, आणि उंदीर जसे पाहिले तसे ते जे बसलेले ज्या मांजरी आणि ते जे बोके होते, त्यांनी बाकी काहीही विचार केला नाही, हा बादशाह जेवायला बसला आहे का, आपला मालक आपल्याला इथे बसवून ठेवला आहे. ते दिवे इकडे तिकडे कोलमडले, ते तेल इकडे तिकडे सांडलं, ती वात इकडे तिकडे झाली, आणि ते सगळेजण तो विषय पाहिल्यानंतर ती मांजरं, ते बोके, ते तिकडे धावत सुटले उंदरांच्या मागे. हे झाल्यानंतर पटकन बादशाह चिडला, हो बिरबल, हे काय आहे? तुम्ही तर सांगितलं होतं ह्याच्या डोक्यावरती तेलाचा दिवा ठेवला आणि ते असे स्थिर राहतील आणि असं होईल तसं होईल,
काय सगळा अंधार झाला. त्याने पटकन दिव्याची व्यवस्था केली, वेगळी व्यवस्था होती ती केली. ते म्हणाले, तुमचं जेवण झालं ना व्यवस्थित? जेवण झालं. बाहेरच्या बैठकीच्या खोलीत झाल्याने सांगितलं, खूप दिवसापूर्वी मी तुम्हाला सांगत होतो तेव्हा तुम्हाला पटलं नाही की विषय पाहिल्यानंतर इंद्रिय अनिवार्य धाव घेतात, तेव्हा तुम्ही माझं म्हणणं खोडून काढलं. मी तुम्हाला सांगितलं होतं, तुम्ही म्हणालात पटवून सांगा. मी तुम्हाला सांगितलं योग्य वेळ आली की सांगेन. आज हे जेवणाचं निमित्त आहे. उंदीर पाहिल्यानंतर कितीही स्थिर करून ठेवलेलं होतं, पण उंदीर हा विषय पाहिल्यानंतर त्यांचा तो खाण्याचा विषय असल्यामुळे ते गेले की नाही उडी मारून गेले की नाही तिथे. अगदी असंच विषयांना पाहिल्यानंतर आपली इंद्रिय तिकडे धाव घेत असतात. मग ती शब्दासाठी असतील, स्पर्शासाठी असतील, रूपासाठी असतील, रसासाठी असतील, रंगासाठी असतील. तर या पंचविषयांच्या मध्येच राहायचं आहे आपल्याला, परंतु त्याचं चिंतन करणं टाळायचं आहे. श्रीमद भगवद्गीता फार याच्यावरती छान सुंदर सांगते. एक 5 मिनिटं आपल्याशी या विषया आजचा चालू असलेल्या 50व्या भागातलं बोलून मग मी आपल्या सगळ्यांशी गप्पा मारणार आहे. जे कमेंटच्या दृष्टीने आपण सगळे एकाने लिहिलं आहे की आज थोडंसं आमच्याशी बोला, तर ते कमेंट वाचून मी आत्ता बोलत नाही आहे. मी एक चालू असलेल्या विषयाचं चिंतन ठेवून मग आपल्याशी शेवटचे 10-15 मिनटं बोलणार आहे, नक्की बोलणार आहे. आणि मग एक भजन पण एकाने म्हटलंय, भजन पण नक्की म्हणेन. परंतु आत्ता एक विषय आपला पूर्ण करूया. श्रीमद भगवद्गीता काय सांगते? श्रीमद भगवद्गीता काय सांगते? तर श्रीमद भगवद्गीतेत 2ऱ्या अध्यायात एक जोडीत सांगितले, श्लोकांची जोडीत सांगितले, ज्याला शृंखला म्हणूया. एक साखळीच सांगून ठेवले. श्रोतेहो, भगवंतांनी फार सुंदर शब्दप्रयोग केलेत. देवांचे शब्द आहेत ते. देव म्हणतात, ध्यायतो विषयान पुसः संगस्तेषु उपजायते, संगात संजायते कामः, कामात क्रोधोऽभिजायते, क्रोधात भवति सम्मोहः, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. प्रणश्यति हे शेवट आहे, पण प्रणश्यतीच्या आधी काय आहे तर बुद्धिनाश आहे. मग उलटी शृंखला जर शोधत गेलं तर कळतं की ध्यायतो विषयान पुसः, सुरुवात इथून आहे. त्या श्लोक काढा, 2रा अध्याय काढा. आपल्या घरात जर श्रीमद भगवद्गीता असेल तर काढा. परवा बोलल्याप्रमाणे कंसात धूळ खात पडली नसेल तर ती काढा. त्यातला 2रा अध्याय काढा आणि त्यातले श्लोक बघा. त्यात लिहिलेलं आहे ध्यायतो विषयान. त्यातला पहिला शब्द काय वापरला तर ध्यायतो. विषयाचं चिंतन बाधतं. मी परवा एक वाक्य बोललोय की नाही आठवत नाही, पण आमचे महाराज म्हणायचं एक वाक्य की विष हे प्याल्याने बाधतं. विष व्यवहारात ज्याला आपण विष म्हणतो ते विष प्याल्याने बाधतं. आणि त्या विषाला पुढे य प्रत्यय जोडला, य हे अक्षर जोडलं आणि तो विषय झाला की विषय केवळ चिंतनाने बाधतो. विष प्याल्यानंतर बाधतो, पण विषयाचं केवळ आणि केवळ चिंतन झालं की मनाच्या अनिवार्य ओढी निर्माण होतात आणि माणूस त्या विषयाला धरूनच इतका गुरफटून जातो, इतका दंग होऊन जातो की तो वर्तमानातली आपली सगळी अस्तित्व विसरून जातो आणि विषयरंजनातच तो निमग्न होत जातो. मग काय काय घडत जातं ती सगळी शृंखला भगवद्गीता सांगते. भगवान गोपालकृष्ण सांगतात अर्जुनाला, ध्यायतो. तो आत्ता माझा निरूपणाचा विषय नाही, नाहीतर तो एक स्वतंत्र भाग होईल बोलण्याचा. फक्त शृंखला कशा पद्धतीने सांगितली ती लक्षात घेऊया. ध्यायतो विषयान पुसः, विषयांचं चिंतन फक्त केलं, ध्यान केलं. ध्यान म्हणजे चिंतन फक्त मनात. ध्यायतो विषयान पुसः संगस्तेषु उपजायते. एखादा विषय डोक्यात आला, आत्ता आपल्या घरात एक उदाहरणार्थ म्हणून सांगतोय, आंबे नाही आहेत, आंबे आणायचे. मनात विषयाचं चिंतन झालं, विषयाचं चिंतन झालं की त्याचा संग कसा होईल इकडे माणूस बघतो. ध्यायतो विषयान पुसः. पुढचीच ते सांगितली, संगस्तेषु उपजायते. संग करायची इच्छा निर्माण होते. संगात संजायते कामः. आणलं बाबा, 1-2 डझन आंबे आणले, 3 डझन आंबे आणले, महाग आहेत तरी आणले, लॉकडाऊनमध्ये कुठून मिळाले, खाल्ले, समाधान आहे का? एक 3 डझन आंबे 4-5 दिवस ते 5-7 2-4 दिवस गेले. परत कधी आणूया. आणिक उपभोगाची गंमत काय माहिती आहे का? भोगाची गंमत तर आणखीन घ्यावंसं वाटतं. हविषा कृष्ण वर्तवेम यत एवाबी वर्धते. म्हणजे अग्निकुंडामध्ये तूप घातल्यानंतर अग्नी शांत नाही होत, तो आणखीन भडकून वरती येतो. तसं भोगला तो विषय संपत नाही.
तो आणखीन भोगावा, आणखीन भोगावा, आणखीन भोगीन, मी आणखीन भोगीन, असं आणखीन 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 ते आणखीन आणखीन वाटायला लागतं की नाही, ती उपभोगाची गंमत आहे. तो भोगला, मी शरीराच्या पातळीवर भोग भोगला. एखादं छान गाणं ऐकायचं, मी गाणं ऐकलं. मी एखादा छान पदार्थ खायचा, मी खाल्ला. पंचज्ञानेंद्रियांनी पंचकर्मेंद्रियांनी जे जे उपभोग सांगितले शब्द स्पर्श रूप रस गंधातले, ते ते मी उपभोगले. उपभोगले म्हणजे आता तो विषय संपला माझ्या दृष्टीने, असं होतं का? त्याच्यात आहुत्या घातल्या तुपाच्या की तो जसा अग्नी आणखीन भडकतो, हविषा कृष्ण वर्तवेम, तो आणखीन 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 भडकतो जोराने, तसं अधिक 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 अशी लालसा निर्माण होते आपल्या चित्तात भोग भोगण्याची. म्हणून भोग भोगून होत नाही, विषय चिंतन टाकावं लागतं की त्या विषयाची नश्वरता आपल्या लक्षात आली पाहिजे. शब्द स्पर्श रूप रसगंधाची, यात मी माझ्या आयुष्यातला खूप सारा वेळ वाया घालवतोय किंवा घालवते. हे आपल्याला जेव्हा चिंतनाने कळेल की हे उपभोग भोगून माझं शारीरिक दुर्बलता निर्माण होते आहे, मानसिक दुर्बलता माझ्या ठिकाणी होते आहे. म्हणून जे वर्णन करताना केलेलं आहे की भोगी आणि योगी यातला फरक काय आहे, भोगी आणि योगी यातला फरक काय आहे, तर जो केवळ इंद्रियाधीन आहे, केवळ इंद्रियाधीन आहे, इंद्रियाच्या अधीन जो आहे त्याला भोगी असं म्हटलंय, आणि इंद्रिय ज्याच्या अधीन आहेत त्याला योगी असं म्हटलंय. जितेंद्रिय, टेंबे स्वामींसारखे अधिकारी सत्पुरुष, जितेंद्रिय गणाग्रणिर्रभित परे ब्रह्मणी कलौ श्रुतिपथावने त्रितनयो अतीर्ण स्वयं. लोक मागे लागतायत, घ्या महाराज पुरणपोळी घ्या. आज टेंबे स्वामींसारखे यतिवरी आपल्या दारात आले भिक्षेला. पुरणपोळी कोण देत आहे, कोणी लाडू देत आहे, कोणी काय देत आहे, कोणी मसाले भात, कोणी काय, जे बनवलंय ते छान पद्धतीने सुग्रास असं सगळं सगळं छान अन्न महाराजांच्या झोळीत आहे. पण महाराजांनी काय करावं, महाराजांनी काय करावं, स्वामींच्या चरित्रात वर्णन आहे की ते घ्यायची ती झोळी आणि पाण्यात बुचकळून काढायची, बेचव करून टाकायचं त्यांना. का? मला तिथे त्यात अडकायचं नाही, मी शरीर राखण्यासाठी जेवणार आहे, जेवणासाठी जगणार नाही आहे. खूप काही वाक्य येत आहेत. विवेकानंदांचं एक फार छान वाक्य आहे. विवेकानंदांचं एक असं वाचनात वाक्य आलं, ते असं म्हणतात की कुछ लोग, म्हणजे काही लोक केवळ जेवण्यासाठी जगतात. दुपारचं झालं की रात्री कधी, रात्रीचं झालं की सकाळी नाश्ता कधी, नाश्ता झाला की जेवणाची काय सोय, जेवणाची सोय झाली की रात्रीच्या जेवणाची काय सोय. जेवण हा प्रधान क्रम काही जण ठेवतात, जेवण्यासाठी जगतात. आणि जे संत महात्मे असतात, जे खरे उपासक असतात, जे खरे साधक असतात, ते जगण्यासाठी जेवतात. एक असतं ते जेवण्यासाठी जगणं आणि एक असतं ते जगण्यासाठी जेवणं. आता आपण हा निर्णय घ्यायचा आहे की आपल्याला हळूहळू, एकदम एका रात्रीत हे बदल घडत नाही, हळूहळू त्याचा एक अभ्यास आहे. शनैही उपरमेत, एक 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 टप्प्याटप्प्याने पायरी करत. म्हणून तर शम सांगितला, म्हणून दम सांगितला, म्हणून तितिक्षा सांगितली, मग उपरती सांगितली की त्या विषयातलं विषय सोडायचे नाही आहेत, पण विषयाचं चिंतन मात्र नक्की सोडायचं आहे. कारण देह तर फक्त दास आहेत, ते शरीर इंद्रिय तर दास आहे, ते फक्त जाऊन काम करून येणारी कुत्री आहेत. ती जाऊन येऊन जा छू म्हणलं की धावून येत आहे. त्यांच्या मागचे जे सूत्रधार आहे ते मन आहे. त्या मनाला शिकवायचं की बाबा रे, तिथे चिंतन टाकून देतो. त्या ध्यायतो विषयान पुसहा संगस्तेषु उपजायते, आणखीन संग कसा घडेल इच्छा होते. संगात संजायते कामहा, मला मिळालं आणखीन कसं मिळेल, काम निर्माण होतो, आणखीन इच्छा, आणखीन. कामात क्रोधो विजायते, कामातनं क्रोध का निर्माण होतो, कारण मला पाहिजे ते मिळालं नाही आणि दुसऱ्याला मिळालं, क्रोध निर्माण होतो. कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवती सम्मोहः, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, आणि स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. त्याचा शेवट प्रणश्यतीनंतर, पण त्याच्या आधी बुद्धिनाश येतं. म्हणून सगळ्या संत सत्पुरुषांनी, आत्ता इथे मला कमेंटमध्ये लिहून पाठवले, खरं आहे, मी मागे एक दोनदा म्हटलंय ते पद की विषय चिंतन टाकुनी हे मन. काय सुंदर पंत महाराज वर्णन करतात, बाळेकुंद्रीकर महाराज. विषय चिंतन टाकुनी हे मन, विषय चिंतन टाकुनी हे मन, त्वत्पदी दत्ताला गोरे, त्वत्पदी दत्ताला गोरे. तुझे ध्यान दयाळा, ध्यान दयाळा, ध्यान दयाळा,
ध्यान दयाळा निशिदिनी लागो रे, दयाळा निशिदिनी लागो रे, दयाळा निशिदिनी लागो रे. विषय चिंतन टाकून हे मन त्वत्पदी दत्ता लागो रे, तुझे ध्यान दयाळा निशिदिनी लागो रे. पुढे म्हटलंय, भोगार्जनी ही श्रमते काया, भोगार्जनी ही श्रमते काया. ही काया केवळ भोग घेण्यामध्ये गुंतली, पंचविषयांमध्ये. उपरती म्हणजे काय, पंत लिहितात, भोगार्जनी ही श्रमते काया, भोगार्जनी ही श्रमते काया. सद्गुरु भजनी लागे, सद्गुरु भजनी लागो रे, तुझे ध्यान दयाळा, ध्यान दयाळा, ध्यान दयाळा, ध्यान दयाळा निशिदिनी लागो रे, दयाळा निशिदिनी लागो रे. पंत महाराज शेवटी लिहितात, निज भक्ती सुख, निज भक्ती सुख पुरवी दत्ता, निज भक्ती सुख पुरवी दत्ता. आनन तुझ पाशी मागो रे, आनन म्हणजे अन्य, अन्यन. आनन तुझ पाशी मागो रे, तुझे ध्यान दयाळा, ध्यान दयाळा, ध्यान दयाळा, ध्यान दयाळा निशिदिनी लागो रे, दयाळा निशिदिनी लागो रे, दयाळा निशिदिनी लागो रे. याला जोडून म्हणतो, एकाने लिहिलंय खाली म्हणून, मन लागो रे, मन लागो रे. आमच्या या ठाण्याच्या काकू लिहित आहेत, मला वाटतं कोणी लिहिलं आता, मुळेकर काकू. हा, मुळेकर या इथे शिला मुळेकर म्हणून ज्या काकू आहेत आमच्या ओळखीच्या, ठाण्याला असतात. यांच्या घराण्यामध्ये अक्कलकोट स्वामींची परंपरा आहे आणि अक्कलकोट स्वामींनी स्वतः वापरलेल्या पादुका यांच्या घरात आहेत पूजेला. गिरगावात पण असतात आणि ठाण्याला पण या पादुका आहेत. या पादुकांच्या पुढे पण कीर्तन करायची संधी त्यांनी एकदा बोलवलं होतं, त्यामुळे ठाण्यात मिळाली होती, चरईला, मला आठवते त्याप्रमाणे. आणि आता ते तिकडे याला आपल्या जो घोडबंदर रोड आहे तिकडे आता ते राहतात, तिकडे त्यांचं पादुका आहेत स्वामींच्या. तर तुम्ही लिहिलंय तर ते पद याला जोडूनच म्हणतो, मन लागो रे, 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 मन लागो रे माझे गुरुचरणी. दत्तनामाच्या चरणी, गुरुनामाच्या भजनी, दत्त नामाच्या चरणी, गुरुनामाच्या भजनी, गुरुदेवांच्या चरणी. मन लागो रे माझे गुरुचरणी. मन लागो रे, 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 मन लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे माझे दत्त भजनी. थोडंसं म्हणून म्हटलं कारण त्या पदातही तोच भाव आहे. म्हणून मन लागो रे, ते जे मन आहे ते विषयातनं काढायचं, म्हणजे चित्त विषयातलं काढायचं आणि दत्तापाशी रमवायचं. विषयाचं चिंतन सोडायचं, आलेले भोग भोगू नका असं कुठल्याही संत सत्पुरुषांनी सांगितलेलं नाही.
इंद्रियाद्वाराच सगळे आपण भोग भोगू शकतो, पण भोगा संगे कुठे न गुंतावे. ते गोंदवलेकर महाराजांचं फार सुंदर वाक्य याच्यावरती. एक अगदी ज्याला $1,000,000 वाक्य म्हणतात तसं वाक्य आपल्याला सांगतो, तुम्हा सगळ्यांना खूप आवडेल. महाराज म्हणतात, पाण्यावरती नौका असणं चांगलं का नौकेत पाणी असणं चांगलं? काय सुंदर वाक्य, एकच वाक्य व्यवहारातलं उदाहरण. नौका कुठे असते, नाव कुठे असते, पाणी कितीही वाहत असलं, नदीचं पात्र किती मोठं असलं तरी पाण्यावरती नौका असणं केव्हाही श्रेयाचं. पण नौकेमध्ये जर पाणी शिरलं तर पंचायत होते. म्हणून आपल्या मनामध्ये प्रपंच असता कामा नये. प्रपंचात आपण असू द्या, प्रपंचात आपण नक्की राहूया, पण मनाचा प्रपंच होता कामा नये, नौकेत पाणी जाता कामा नये. याला जोडूनच महाराजांचं एक वाक्य आत्ता बोलता बोलता सुचलं म्हणून सांगतो. आपल्या आयुष्यात जी सुख दुःख येतात, आपल्या आयुष्यात जे सुख दुःख उद्वेग चिंता काळजी संकट भय भीती, ह्या ज्या सगळ्या गोष्टीच्या ज्या जाणीवा आपल्या मानवी जीवनात असतात, महाराज म्हणतात की एखादा माणूस पुलावरती उभा राहतो. महाराजांच्याच एका प्रवचनातलं वाक्य आहे. एखादा माणूस मोठ्या पुलावरती उभा राहतो नदीच्या, तेव्हा त्याच्या खालनं धोधो धोधो ती गंगा अशी, आपण जर हरिद्वारकडे वगैरे पाहिलं तर खाली अशी मोठ्या प्रवाहानं गंगा अशी वाहत असते खाली. तो लांबनं एखादा ओंडका बघत असतो आणि ते येता 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 आला 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 आणि त्याच्या पुलाखालनं तो वाहत पुढे गेला सुद्धा, दिसेनासं सुद्धा झाला. काही पान आलं, झाड आलं, काय जे काही वाहत येते ते प्लास्टिक काही आलं, काही आलं, ते येतं 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 असं बघत बघत तो बघतो आणि तो लांबनं बघतो. तो कुठे असतो? महाराजांनी लिहिलं, तो असतो पुलावरती. तो ते सगळं अनुभवत असतो, तो प्रवास तो सगळा पाहत असतो, कसं वाहत आलं, आपल्यापाशी पण आलं आणि आपल्यापासून ते निघून गेलं सुद्धा पुढे लांब अंतरावरती, हे सुद्धा तो पाहतो. पण नदीवरती, तो नदीच्या पात्रात पुलावरती तो उभा असतो, त्यामुळं तो ते सगळं अनुभवतो, पण पाणी मात्र सगळं पुलाखालनं वाहत असतं. तसं जो खरा साधक आणि खरा दत्तभक्त किंवा खरा याचा अर्थ असा की ज्याला खरंच काहीतरी करायचं साधायचं आयुष्यात, तो प्रपंचात असतो, पण येणारे सुख दुःख उद्वेग चिंता ते जे एक 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 वाहत येत आहे, तो साक्षी भावाने पाहत राहतो. आणि ते गेलं सुद्धा, आलं सुखाचे हे क्षण, आले 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 आले, पाहिलं पाहिलं अनुभवलं, गेले, ते वाहून पुढे गेले. दुःखाचे क्षण आले आले आले, मी पाहिलं, त्या दुःखात होतो, ते वाहून ते गेले पुढे. तो पुलावरती असतो, तो त्या सगळ्या गोष्टी अनुभवतो, पण त्याला ते पाणी किंवा ते जे काय जो चालू असलेला भाग असतो त्याला कुठलीही बाधा होत नसते. तसं जो नामात आहे, जो भगवत भक्तीत आहे, जो त्या भक्तीच्या पुलावरती जो उभा आहे, नामाच्या पुलावरती जो उभा आहे, त्या सेतूवरती जो उभा आहे, तर सुखदुःखाचं कितीही पाणी पुलाखालनं वाहून गेलं तरी तो प्रपंचात असतो, पण त्याला प्रपंच बाधत नाही. पाण्यावरती नाव असते, पण नौकेत पाणी गेलं की पंचायत होते. तसं आपण प्रपंचात नक्की असावं, आपण सगळे भोग भोगण्यासाठी सक्षम आहोत, पण मला आता ते नको. आयुष्याची 60-60 वर्ष झाली, किती आमरस जोडायचं अजून, किती बासुंदी खायची, किती चांगले चांगले कपडे घालायचे, किती अजून 5-5, 10-10 चपलाचे जोड असले पाहिजेत, किती किती संचय आणि किती काय. इतक्या सगळ्याचा विचार कुठेतरी अंतर्मुख होण्याची साठी देवाने दिलेली ही संधी आहे आपल्या सगळ्यांना, अंतर्मुख होऊन विचार करण्याची संधी लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये. म्हणून थोडं अंतर्मुख व्हायचं, की विषय सोडायचे नाहीत, ज्या लागणार गोष्टी आहेत त्या लागणारच आहेत, पण त्या अधिक अधिक या भावनेने न भोगता गरजेपुरतंच फक्त भोगायचं आहे. विषय सोडायचे नसून विषयाचं चिंतन सोडायचं आहे, असा एकंदरीत आजच्या दिवशीच्या बोलण्याचा मतितार्थ. आता मी थोड्या आपल्या सगळ्यांच्या बरोबर थोड्याशा गप्पा मारीन. आज 50वा भाग आहे, तर आपण त्याविषयी आपल्याला थोडीशी विषयी विरक्ती व्हावी. महाराजांनी जी आरती म्हटली त्यात म्हणलं आहे, विषयी विरक्ती व्हावी आणि अनुरक्ती त्वत्पदी व्हावी. विषयी विरक्ती व्हावी, विषयांविषयी विरक्ती होऊ द्या. आणि अनुरक्ती जर देणार असाल तर तुमच्या चरणांविषयी, तुमच्या दिव्य मनोहर पादुकांच्या विषयी अनुरक्ती होऊ द्या. किती गोड मागणं टेंबेस्वामी महाराज मागतात. म्हणून आपण सगळे मिळून आजच्या या दिवशी, आजचा या 50वा भाग आहे ह्याच्यातला, तर आपापल्या इष्टदेवतेला, कुलदेवतेला, आपलं जे काही असेल, कोणी अक्कलकोट स्वामींना भजत असेल, शेवटी तत्व एकच आहे, ते सगळं दत्त महाराजांपाशीच येणार आहे. आकाशात पतितंतोयम यथा गच्छति सागरम, सर्वदेव नमस्कारः केशवम प्रति गच्छति. तसं तुम्ही कुठल्याही देवदेवतेला, गुरुपरंपरेला भजत असलात तरी शेवटी गुरुणाम गुरु असलेले दत्त महाराज त्यांच्यापाशीच ते जाऊन पोचणार. त्यामुळे कोणी अक्कलकोट स्वामींना भजत असेल, कोणी शेगाव गजानन महाराजांना भजत असेल, कोणी शिर्डी साईनाथांना भजत असेल, कोणी कुठल्या वारकरी संप्रदायातला असेल, कोणी पांडुरंगाचा अनन्य भक्त असेल, कोणी रामाला, कोणी कृष्णाला, कोणी दत्ताला, कोणी देवीला, कोणी मारुतीला, तर आपण ज्या ज्या काही गुरुपरंपरेतले असाल तर नामात असूया. नाम
उपासनेत असूया, त्या पुलावरती असूया, म्हणजे विषयातलं चित्त काढलं जाईल आणि ते काढून दत्त महाराजांच्या चरणी अर्पण करायचं. हे आजच्या दिवसाचं बोलणं दत्त महाराजांच्या चरणी अर्पण करूया. हे श्रवण सेवा आपल्याकडनं आणि कीर्तन रूपी सेवा, प्रवचन सेवा दत्त महाराजांच्या चरणी अर्पण करूया. आता थोडंसं आपण 1-2-5 मिनटं आपण सगळे बोलूया नक्की आणि मग थांबूया. माया पुणतांबेकर ताई लिहित आहेत, स्वाध्यायामुळे गीता समजल्याने आता तुमच्या विचाराचा आनंद मिळतो. वा, अच्छा, आपण स्वाध्याय परिवारातले आहात. नमस्कार. उज्ज्वला ताई आहेत शारजातनं, धन्यवाद. ढोकळी कोलशेत, बरोबर, मगाशी आठवत नव्हतं. मुळेकर काकू ढोकळी कोलशेतच्या इकडे राहतात, तिथे अक्कलकोट स्वामींच्या पादुका आहेत त्यांच्याकडे. आज खूप जणांनी खूप काय काय लिहिलेलं आहे. उद्या मी असं करतो की कोणी काय लिहिलं त्यांची नावं साधारण लिहून, आत्ता आठवत नाही आहे, नावाप्रमाणेचं जे काय आहे ते बोलणं नक्की करतो. म्हणजे प्रसाद बाबरेंनी आज लिहून पाठवले की एक पद म्हणा नक्की, त्याची एक आवड होती. त्यांनी सांगितलं होतं की ते नक्की म्हणा आजच्या दिवशी. तर आज 50वा भाग आहे. मला वाटतं आपली वेळ पण संपत आली आहे, कारण 7 वाजलेत. पुढचा आमचा कार्यक्रम आहे पुढचा. पुन्हा एकदा सगळ्यांना आपल्याला धन्यवाद देतो. आणि जे एक पद आपल्या सगळ्यांना खूप आवडलं 2014 साली लिहिलेलं, ते आपण सगळ्यांनी यूट्यूबवरती जवळजवळ 30,000पेक्षा जास्ती लोकांनी तो व्हिडिओ पाहिलेला आहे आत्तापर्यंत. आणि ब्रॉडकास्ट लिस्टवरती पण बरेच जण सांगतात की ते पद पाठवा किंवा काय, किंवा आणखीन सगळ्या याच्यात. तर ते पद देवाच्या कृपेने दिलं गेलेलं आपण सगळे मिळून म्हणूया. तुम्ही घरातल्या घरात, आपल्यापैकी कित्येक जणांना ते पाठ पण आहे, ते कित्येक जणांनी, आणि ते पद जास्ती पाठ का आहे त्याचं पण कारण आपल्याला सांगतो. आपल्याला माहिती पण असेल की गोंदवलेकर महाराजांच्या दुर्मिळ आवाजामध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल, नक्की हे चुकवू नका वगैरे असं कॅप्शन लिहून आपल्यापैकी कित्येक जणांनी ते पुढे फॉरवर्ड केलं आहे गेल्या व्हॉट्सॲपवरती गेल्या 6-7 महिन्यापूर्वी. वास्तविक ते गोंदवलेकर महाराजांचा आवाज नसून हे जे तुमच्या पुढे बसलो आहे मी आत्ता, ते माझ्याच आवाजातलं ते पद आहे. पण ते लिहिणाऱ्यांनी लिहिताना लिहिलं होतं की गोंदवलेकर महाराजांच्या आवाजातलं आहे. व्हॉट्सॲपचा आणि फेसबुकचा जमाना आहे. इधर की टोपी उधर असा सगळा कारभार असतो. ते कोणाच्याही नावावर काही खपवलं जातं. कित्येक जणांनी विचारलं की बुवा हे गोंदवलेकर महाराजांचा आवाज नाही, तुमचा आवाज वाटतोय. म्हणलं आता जसं आपण म्हणतो मारणाऱ्याचा हात पकडता येतो, मग बोलणाऱ्याचा नाही, तसं आता लिहिणाऱ्याचा हात नाही पकडता येत सोशल मीडियामध्ये. त्यामुळे कोणी काय कॅप्शन लिहून काही प्रसारित केलेलं आहे, पण ते गाणं आपल्या सगळ्यांना खूप मनापासून आवडतं. तर आपण सगळ्यांनी दिगंबरानंतर जेव्हा गजर तेव्हा घरात म्हणून आजच्या भागाची सांगता करू. वाडीच्या दिव्य मनोहर पादुकांचं स्मरण करू आजच्या 50व्या या एपिसोडच्या निमित्ताने. आणखीन ते पद सेवा करून थांबतो. अत्रिनंदना जगज्जीवना तुझा एक आधार, अत्रिनंदना जगज्जीवना. प्रसाद बाबरेंनी सांगितलं होतं, प्रसाद तुझ्यासाठी खास. अत्रिनंदना जगज्जीवना तुझा एक आधार, अत्रिनंदना जगज्जीवना तुझा एक आधार. श्रीपाद श्री वल्लभ नरहरी सगुण ब्रह्म साकार, श्रीपाद श्री वल्लभ नरहरी सगुण ब्रह्म साकार. तुझे नाम अन तुझे रूप हे गोड किती आहे, दत्ता गोड किती आहे. तुझे नाम अन तुझे रूप हे गोड किती आहे, दत्ता गोड किती आहे. सकल जीवांच्या हृदयांतरी तू पूर्ण भरून राहे, सकल जीवांच्या हृदयांतरी तू पूर्ण भरून राहे. दीन दया घन परम कृपाळू, दीन दया घन परम कृपाळू अशी तुमची ख्याती, दत्ता अशी तुमची ख्याती. दीन दया घन परम कृपाळू अशी तुमची ख्याती, दत्ता अशी तुमची ख्याती. उत्पत्ती लय स्थिती राखसी विश्वंभर श्रीपती, उत्पत्ती लय स्थिती राखसी विश्वंभर श्रीपती. अनंत जन्मांचे हे माझ्या पुण्य फळा आले, दत्ता पुण्य फळा आले. अनंत जन्मांचे हे माझ्या पुण्य फळा आले, दत्ता पुण्य फळा आले. कृष्णा तटी औदुंबर तरुतळी दिव्य चरण पाहिले, कृष्णा तटी औदुंबर तरुतळी दिव्य चरण पाहिले.
निशिदिनी तुमचे स्मरण घडावे, नाम नित्य गावू, दत्ता नाम नित्य गावू. निशिदिनी तुमचे स्मरण घडावे, नाम नित्य गावू, दत्ता नाम नित्य गावू. भक्तवत्सला परम उदारा, अंत नको पाहू. भक्तवत्सला परम उदारा, अंत नको पाहू. अनन्य भावे शरणागत मी, देई त्वत्पदी थार, दत्ता देई त्वत्पदी थार, स्वामी देई त्वत्पदी थार. अनन्य भावे शरणागत मी, देई त्वत्पदी थार. श्री वल्लभ हा अज्ञ दास, करी करी त्याचा उद्धार. श्री वल्लभ हा अज्ञ दास, परी करी त्याचा उद्धार. अत्रिनंदना जगज्जीवना तुझा एक आधार. अत्रिनंदना जगज्जीवना तुझा एक आधार. श्रीपाद श्री वल्लभ नरहरी सगुण ब्रह्म साकार. श्रीपाद श्री वल्लभ नरहरी सगुण ब्रह्म साकार. श्रीपाद श्री वल्लभ नरहरी सगुण ब्रह्म साकार. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 अत्रिनंदना जगज्जीवना तुझा एक आधार. श्रीपाद श्री वल्लभ नरहरी सगुण ब्रह्म साकार. श्रीपाद श्री वल्लभ नरहरी सगुण ब्रह्म साकार. श्रीपाद श्री वल्लभ नरहरी सगुण ब्रह्म साकार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्री वल्लभ श्रीमद नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. श्रीमद रंगावधूत स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. बाल गोपाल की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त दत्त दत्त. रोज प्रार्थना करतो त्याप्रमाणे प्रार्थना करूया. सर्वेत्र सुखिनः सन्तु, सन्तु सर्वे निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. अशी प्रार्थना करून घोरात कष्टोद्धरण म्हणून आजच्या भागाची सांगता. उद्या 6 वाजता पुन्हा नक्की भेटूया. श्रीपाद श्री वल्लभत्वं सदैव, श्रीदत्तास्मान् पाहि देवाधिदेव. भावग्राह्य क्लेशहारिन् सुकीर्ते, घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. त्वन्नो माता त्वं पिताप्तोऽधिपस्त्वं, त्राता योगक्षेमकृत् सद्गुरुस्त्वं. त्वं सर्वस्वन्नो प्रभो विश्वमूर्ते, घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. पापं तापं व्याधिमाधिं च दैन्यं, भीतिं क्लेशं त्वं हराशु त्वदन्यं. त्रातारन्नो वीक्ष ईशास्तजूर्ते, घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता, त्वत्तो देवत्वं शरण्योकहर्ता. कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते, घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं, सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं. भावात् शक्तिं चाखिलानन्दमूर्ते, घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. श्लोकपञ्चकमेतद्यो लोकमङ्गलवर्धनं, प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत्. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्री वल्लभ श्रीमद नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. श्रीमद रंगावधूत स्वामी महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त दत्त दत्त. सगळ्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. खूप खूप धन्यवाद. उद्या संध्याकाळी 6 वाजता भेटूया.